प्रिया आणि रमेश लहानपणापासूनच एकमेकांना ओळखत होते. शाळेपासून ते कॉलेजपर्यंत एकत्र शिक्षण घेतात. स्वाती नावाची मुलगी त्या दोघांची सुद्धा मैत्रीण होती. तिघे सुद्धा नेहमी शाळेत दंगामस्ती करायचे. बऱ्याच वेळा शिक्षकांचा मार सुद्धा खायचे. केव्हा केव्हा रमेश त्या दोघींच्या खूप खोड्या काढायचा. रमेश प्रियाच्या तर नेहमी 2 वेण्या ओढायचा. बघता बघता केव्हा कॉलेजच्या शेवटच्या वर्षात पोहोचतात हे त्यांना समजतच नाही. तिघे मिळून सुद्धा नेहमी कॉलेजमध्ये दंगा मस्ती धमाल करायची. रमेशला शाळेत असल्यापासूनच प्रिया खूप आवडायची. जेव्हा जेव्हा प्रिया त्याच्यासोबत नसायची तेव्हा त्याला खूप अस्वस्थ वाटायचं. जेव्हा केव्हा तो स्वातीबरोबर असायचा तेव्हा तो फक्त प्रियाबद्दलच बोलायचा. स्वाती नेहमी त्याला प्रियावरून चिडवायची. प्रिया म्हणजे त्याच्यासाठी जीव की प्राण होती. आणि याच्या उलट म्हणजे जेव्हा केव्हा प्रिया स्वातीसोबत असायची तेव्हा प्रिया फक्त रमेशबद्दलच बोलायची. हळूहळू हे स्वातीच्या लक्षात आलं होतं की ते दोघे सुद्धा एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. पण त्या दोघांना प्रेमाची जाणीवच नाही आहे. स्वाती ठरवते की या दोघांना आता एकत्र आणलंच पाहिजे. स्वाती रमेशला प्रियावर असणाऱ्या प्रेमाची जाणीव करून देते आणि रमेशला सांगते की तू आता तिला प्रपोज केलं पाहिजेस. तिच्या मनात तुझ्याबद्दल काय आहे हे तुला जाणून घेतलं पाहिजे. रमेशला स्वातीचं बोलणं पटतं, पण त्याला समजतच नाही की प्रियाला कसं विचारायचं. रमेश स्वातीला सांगतो की तूच तिला विचार ना, तिच्या मनात माझ्याबद्दल काय आहे. मैत्रीचं नातं आहे की अजून काही. स्वाती बोलते, अरे वेड्या, मी कसं विचारू, तू विचार ना, तुझं प्रियावर प्रेम आहे. एक काम कर, तू तिला लव्ह लेटर लिही, तिला खूप आवडेल. रमेश प्रियासाठी लव्ह लेटर लिहितो. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये तिघे सुद्धा कॉफी पिण्यासाठी बसलेले असतात. स्वाती रमेशला इशारा करून सांगते की लव्ह लेटर प्रियाला दे. रमेश प्रियाला ते लव्ह लेटर देतो आणि बोलतो की प्लीज हे वाच आणि मला काय तो रिप्लाय दे. प्रियाला पहिल्यांदा समजतच नाही की हे कसलं लेटर आहे. ती ते लव्ह लेटर ओपन करते आणि बघते तर काय त्यामध्ये लिहिलेलं असतं, तुझ्याशिवाय जगणं काय, जगण्याचं स्वप्न सुद्धा पाहू शकत नाही. श्वासाशिवाय काही क्षण मी जगू शकतो, पण तुझ्याशिवाय एक क्षणही जगू शकत नाही. तुला काहीतरी सांगावं बऱ्याच वेळा मनात येऊन गेलं. खूप काही सांगणार होतो, पण शब्द वाचून राहून गेलं. वेड्या मनाला माझ्या तुझ्याशिवाय आता काही सुचतच नाही. तू तू आणि फक्त तू, तुझ्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही. अबोल ही प्रीत माझी का तुला कधी कळतच नाही. आणि वेडे मन माझं हे तुला पाहिल्याशिवाय राहतच नाही. मला तू खूप आवडते, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. देशील का आयुष्यभर साथ मला. तिला ते खूप आवडतं आणि ती त्याला रिप्लाय देते, आठवणीत नाही सोबत तुझ्या राहायचं आहे. पहिलं नाही शेवटचं प्रेम तुझं मला व्हायचं आहे. ती त्या लव्ह लेटरमध्ये रिप्लाय देते आणि स्वातीसोबत घरी जायला निघते. तेव्हा स्वाती प्रियाला विचारते, काय झालं, तुझं सुद्धा रमेशवर प्रेम आहे ना. प्रिया लाजते आणि सांगते की हो, माझं सुद्धा त्याच्यावर खूप प्रेम आहे. वाटेतच रमेशचं घर लागतं. प्रिया आणि स्वाती रमेशच्या घरी जातात. तेव्हा रमेश बेडरूममध्ये असतो. स्वाती रमेशला आवाज देऊन त्याला बाहेर बोलावते. प्रिया रमेशला बोलते की तुझ्या काही नोट्स माझ्याकडे राहिल्या होत्या, त्या घे आणि बघ. प्रिया आणि स्वाती थोड्या वेळानंतर निघून जातात. त्यानंतर रमेश त्या नोट्स ओपन करून बघतो तर काय प्रियाने त्याला होकार दिला होता. रमेशला खूप आनंद होतो. त्याला तो दिवस म्हणजे आभाळ ठेंगणं झाल्यासारखं वाटतं. त्याचा आनंद गगनात मावत नाही. दोघे सुद्धा नेहमी एकमेकांना भरपूर लव्ह लेटर देत असतात. त्यासोबत गिफ्ट सुद्धा देत असतात. तासनतास गप्पा गोष्टी करत असतात. भविष्याचे स्वप्न बघतात. कॉलेजचे शेवटचे दिवस जवळ येऊ लागले होते.
तशी प्रिया उदास राहू लागली होती. एकटीच बसत होती. त्यामुळे एक दिवस रमेश आणि स्वाती तिला विचारतात की काय झालं आहे, तू अशी उदास का राहतेस. तेव्हा ती बराच वेळ गप्प बसते. त्यानंतर रमेश आणि स्वाती तिला खूप विनंती करतात. त्यावेळेस प्रिया बोलते की माझं लग्न ठरलं आहे आणि आई वडिलांची मी इच्छा म्हणू शकत नाही. रमेश बोलतो की आपण एकदा तुझ्या आई वडिलांशी बोलून बघू, त्यांना समजावून सांगू की आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि तुझे आई वडील मला तर लहानपणापासूनच ओळखतात. प्रिया बोलते की मला माफ कर रमेश, पण मी तुझ्यासोबत आता नातं नाही ठेवू शकत. आपण आपल्या नात्याला इथेच पूर्णविराम दिलेला बरा. मी माझ्या आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न नाही करू शकत. रमेश प्रियाच्या आणि प्रियाच्या आई वडिलांच्या आनंदासाठी आपल्या प्रेमाचा त्याग करतो. दोघे सुद्धा एकमेकांना दिलेले लव्ह लेटर आणि गिफ्ट परत करतात. लव्ह लेटर जाळतात आणि गिफ्ट कोणाला तरी देऊन टाकतात. प्रियाचं लग्न होतं, पण रमेश आयुष्यभर लग्न करत नाही. तू दिलेल्या दुःखाने मला बरंच काही शिकवलं. जग कसं असतं हे तूच मला दाखवलं. कधीतरी माझं प्रेमही समजून घे. एके दिवशी तुलाच काय हे सगळं जगच सोडून जाणार आहे. गप्पा आहे तुझ्या सुखासाठी. असं नको समजू की माझं मन नाही दुखत. आशा करते की मित्रांनो तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.